वेलसकरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अंजली भारती यांच्या प्रबोधन कार्यक्रम व सम्राट अशोक वाचनालय उद्घाटन उत्सव समिती मोठ्या थाटात संपन्न ग्राफिन आणि सत्यशोधक बौद्धिश संस्था वेलसाकरा, आनंद विहार बौद्ध विहार वेलसाकरा आणि सम्राट अशोक वाचनालय यांच्या माध्यमातून वेलसाकरा या ठिकाणी 3 दिवसीय प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता। या 13 तारखेला भिक्खू संघाच्या माध्यमातून आपण वाचनालयाचं उद्घाटन केलं। त्यानंतर काल 14 तारखेला सकाळपासून ध्वजारोहण करून रात्रीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आणि रॅलीचा कार्यक्रम घेतला आणि 15 एप्रिलला सकाळपासनं जो कार्यक्रम आहे, आज जो प्रबोधनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दीदी अंजलीताई भारती, त्याचप्रमाणे मनोज राजा गोसावी यांचा राष्ट्रीय प्रबोधनाचा कार्यक्रम आपण या छोट्याशा गावामध्ये आयोजित केलेला आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि असाच हा वेलसाकरामध्ये हा दरवर्षी प्रोग्राम होतो। कारण 26 जानेवारीला मी भीम मेळावा म्हणून ह्या गावामध्ये मागील 7 वर्षापासून भीम मेळाव्याचं आयोजन करतो आणि ह्या वर्षी आनंदाची बाब अशी आहे की मागील 7 ते 8 वर्षापासून जे वाचनालयाचं काम आमचं चालू होतं, ते वाचनालयाचं काम पूर्ण करून ते वाचनालयाचं उद्घाटन आम्ही 13 तारखेला आम्ही केलं आहे। मी एवढेच सांगून माझे 2 शब्द विराम देतो। हाँ संदीप, आज 15 तारीख है, यहाँ पे कार्यक्रम हो रहा है हर साल की तरह, क्या बताएंगे? 11 एप्रिल शिक्षण क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांची 135वी जयंती, या दोनही महापुरुषाची संयुक्त जयंती या वेलसाकरा गावामध्ये सत्यशोधक बौद्धिश संस्था आणि आनंद बौद्ध विहाराच्या माध्यमातून कार्यरत होत आहेत आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बाहेरगावून गावातील सर्व मंडळी आलेली आहेत आणि त्या प्रसंगी या गावामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या माध्यमातून एक विचार घेऊन, नवी चेतना घेऊन, बाबासाहेबाचे महापुरुषाचे विचार घेऊन ते आपल्या अंगीकृत करतील, हीच आजच्या ठिकाणी या बहुजन महापुरुषाच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो, धन्यवाद करतो। जय भीम। पहिले आमदार साहेबांचे राजू भाऊ, आपण इथले विधायक होतात, काय वाटतं आपल्याला? आपल्या विधानसभे क्षेत्रामध्ये असे कार्यक्रम होतात, असे व्हायला हवे का आणि याच्यामुळे जनतेला काय एक प्रेरणा मिळेल? मागच्या कित्येक वर्षापासून शशी आणि त्यांचे बंधू दोन्ही लोक आणि या गावातील प्रमुख लोकांच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे कार्यक्रम मागच्या कित्येक वर्षापासून होत आहे। या विधानसभेमध्ये बाबासाहेब क्रांतीसूर्य बाबासाहेबाची जयंती जी आम्ही मनवतो, संपूर्ण विधानसभेमध्ये एक मोठा कार्यक्रम या आपल्या छोट्याशा गावामध्ये हे लोक करतात आणि इथून एक दिशा आपल्याला मिळते की बाबासाहेबांनी जी आपल्याला एकीकृत करण्याचं काम केलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच पद्धतीने नवी उत्तेजना घेऊन आमचा बांधव हा त्या पद्धतीने वावरतो, आयुष्यामध्ये वावरतो। पण एक नक्की आहे की या विधानसभेमध्ये कधीही जातीय तेढ आम्ही निर्माण होऊ दिलं नाही। सर्व जाती धर्माचे लोक एका ठिकाणी येऊन आम्ही कार्यक्रम करतो, तो शिवजयंती असेल, ती आमची बुद्ध जयंती असेल, आमची बाबासाहेबाची जयंती असेल, हे सर्व कार्यक्रम आम्ही सर्व लोक सलोख्याने निर्माण करतो आणि तो सलोखा निर्माण करण्याचं काम शशी आणि त्यांचे बंधू आणि त्यांचा संपूर्ण या भागातील आमचा संपूर्ण परिवार हा करतो। त्याबद्दल या सगळ्या लोकांचे मनापासून अभिनंदन करतो, त्या सगळ्या लोकांना धन्यवाद देतो की मागच्या कित्येक वर्षाची प्रथा परंपरा आपण कायम ठेवली आणि ती एका छोट्याशा गावामध्ये कायम ठेवली, त्याबद्दल या सगळ्यांचे अभिनंदन करतो। काय सांगाल शेळकेजी, आपण सुद्धा कार्यक्रमाला आले आहेत, ताईसुद्धा आलेल्या आहेत, काय सांगाल? पहिल्यांदा जय भीम, जय संविधान। या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शशिकांत भाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भीम जयंतीचा कार्यक्रम होत आहे। मुळातच आपल्या सर्वाला माहीत असेल भीम जयंतीचा कार्यक्रम हा एन्जॉयसाठी नसतो, तर इतिहासाची उजळणी आणि वर्तमानात काय चालू आहे घडामोडी याची समाजाला, बहुजन समाजाला माहिती व्हावी, हा खरा भीम जयंतीचा उद्देश आहे। आणि आजही संविधानाच्या जे फंडामेंटल राईट आहेत, मूलभूत हक्क आहेत, त्याला तडा देणारे कायदे हे शासन करत आहेत। उदाहरणार्थ जनसुरक्षा कायदा असेल, काल परवा झालेला राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला दिला, हे आमचे मामू आहेत, यांनी दाढी राखली, उद्या टोपी घालतील, हे बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिला आहे, पण त्या
अंगावर गदा आणण्यासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा आला. पत्रकाराचं बोलणं असेल, लिहिणं असेल, माझं बोलणं असेल, गायकाचं दिदी अंधी भारतीचं गाणं असेल, ह्यांच्यावर बंदी आणण्याचं काम केलं. कारण टीकाच करू नये. लोकशाहीमध्ये टीकेचं स्वागत करायचं असते, परंतु शासनाचं म्हणणं आहे टीकाच करू नका. कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, प्रत्येक नागरिकाने टीका करणं हा फंडामेंटल राईट आहे. त्याच्यावर गदा आणण्यासाठी 10 जुलै 2025ला जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. आणि त्यानंतर अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये फूट पाडण्यासाठी गरज नसताना SC ST मध्ये उपवर्गीकरण हे सुद्धा शासनाने सुरू केलेलं आहे. त्यांचे कोणाला माहिती नाही, जाहीर झालेलं नाही, आक्षेप काय नोंदाव, काय नेमकं त्या बदर कमिटीने केलं हे सुद्धा माहीत नाही. अशा रीतीने बहुजन समाजाला संपविण्यासाठी SC STच्या लोकांना संपविण्यासाठी कायदे येत आहेत. आणि ती लोकांना जागृत व्हावी त्यासाठी लोकांनी रोडवर उतरावं म्हणून या कार्यक्रमांचं आमच्या शशिकांत भाऊंनी आयोजन केलेलं आहे. हा खरा उद्देश आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. निश्चित जनता जागृत होईल आणि जिथं जिथं संविधानाला तडे देणारे कायदे निर्माण होतील ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी समाज सज्ज झालेला आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम. ताई कालेले हां ताई असे ताई, आपण महिला आहात, उमरेड तालुक्यातील गावामध्ये आपण आलात, छोट्याशा गावामध्ये. काय सांगाल समाज भगिनींना काय सांगाल? काल बाबासाहेबांची जयंती झाली, तर मी एवढंच सांगेन पूर्ण समाजाला, जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे कष्ट केले त्या कष्टाची जाणीव असू द्या. कारण बाबासाहेब म्हणत होते की माझी जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं झालं आहे. शिक्षणाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. एवढंच मी शुभेच्छा देते. 14 एप्रिल 2026 डॉक्टर आंबेडकरांचा जन्मदिवस. या निमित्तानं आनंद बौद्धविहार पंचकमिटी व सत्यशोधक समता सम्यक बौद्धेश्वर संस्था वेलसाकरा व अशोका सम्राट वाचनालय वेलसाकरा या माध्यमातून आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम वेलसाकरा या गावात आयोजित केला. सर्वजण जमलेले आहो, उपस्थित आहो. या निमित्तानं याचा उद्देश म्हणजे की जे वाचनालय बांधलं आपण, तर या वाचनालयाचा जो पाया आहे, याचा पायाखाली आपण जे श्री माननीय आसिफजी गजघाटे साहेब यांनी आम्हाला निर्मिती दिली, पाया उभारण्यात निर्मिती दिली. आणि त्यामुळे नाही आम्ही हे वाचनालय उभं करू शकलो. इतक्या मोठ्या पैशाचं कमीत कमी 25 ते 30 लाखाचं का नाही तिथे वाचनालय बांधू शकलो. त्या निमित्तानं हा कार्यक्रम या आनंद बौद्ध विहार वेलसाकरा यांनी हे उभं करून सगळ्यांनी मुलांना एक नवी दिशा देण्याचं काम करण्याचं केलं आहे. या संबंधी मी 2 शब्द हेच बोलण्यासाठी मी. ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. जय भीम बोलो, बड़ा अच्छा लगता है. जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध आणि ज्ञान, त्याग, समता आणि क्रांतीचा विचार या भारताला मुक्त करणाऱ्या मुक्तिदाता, महामानव, ज्ञानाचा अथांग महासागर, तुमचा आमचा सगळ्यांचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. काल त्यांचा जन्मदिवस होता. आपण सगळ्यांनी त्यांची जयंती साजरी केली. आपणच नव्हे तर अख्ख्या विश्वामध्ये
जयंती साजरी झाली. त्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करून यश संपादन करण्याचा मार्ग माझ्या भीमाने मला दिला. कारण मार्ग कितीही खडतर असला तरीही स्वाभिमानाने लढत राहणे हे मला माझ्या बाबासाहेबांनी शिकवलं. आणि मी कालही लढत होती, मी आजही लढत आहे आणि उद्या सुद्धा लढणार. कारण माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जय भीम म्हणजे हजारो हत्तीचं बळ. जय भीम म्हणजे हजारो हत्तीचं बळ. जय भीम म्हणजे क्रांती करण्याची ताकद. जय भीम म्हणजे हजारो हत्तीचं बळ. जय भीम म्हणजे क्रांती करण्याची ताकद. क्योंकि तलवार से तेज तो हम अपनी धार रखते हैं. तलवार से तेज तो हम अपनी धार रखते हैं. हम बाबा साहब के बच्चे हैं दादा. क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं. हे रक्त उगीच सडसड करत नाही. कारण अख्ख्या समाजाला गुलामीतून मुक्त करण्याची ताकद त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. त्यांनी आणि मी नेहमी बाबासाहेबांशी एकनिष्ठ राहील आणि त्यांचे विचार नेहमी आत्मसात करत राहील. तथागत गौतम बुद्ध मुघल साम्राज्याच्या छाताडावरती लाथ मारून स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच राजाची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे शिक्षण क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाची लढाई लढत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. कोल्हापूर शासनाचे राजा ज्यांनी आपल्या संस्थानात पहिल्यांदा 50% आरक्षण देऊन बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम केलं असे कोल्हापूर शासनाचे राजा छत्रपती शाहूजी महाराज. स्वराज्य, शिक्षण, आरक्षण आणि न्याय भारतीय संविधानात त्याची मांडणी करून माणसाला माणूसपणाचं जीवन बहाल करणारे आधुनिक भारताचे निर्माते, या भारत देशाचे भाग्यविधाता, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने या देशामध्ये जनजनापर्यंत त्यांनी पोहोचवलं असे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, ज्या संत महापुरुषांनी या देशाच्या उत्थानाकरता आपले जीवन अर्पित केले अशा सर्व मानवतावादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज 15 एप्रिल विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि या वेलसाकडा गावामध्ये सत्यशोधक सम्यक बौद्धिस्ट संस्था वेलसाकडा, आनंद बौद्ध विहार वेलसाकडा, सम्राट अशोका वाचनालय वेलसाकडा याच्या संयुक्त विद्यमातून हा जो 3 दिवसीय कार्यक्रम घडवून आणला. वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं. सर्वप्रथम या सर्व गावकरी वासियांचं मी स्वागत करतो आणि या मंचावर उपस्थित भीम टायगर सेनेचे अध्यक्ष सन्माननीय शेळके साहेब, गेडाम साहेब, बावनकडे साहेब, सोमपूरजी या व्यासपीठावर उपस्थित सर्व व्यासपीठ, सावर बसलेले माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो आणि या सत्यशोधक सम्यक बौद्धिस्ट संस्थेचे सर्व पदाधिकारी, आनंद बौद्ध विहार यांचे सर्व पदाधिकारीगण, या सर्वांचं धन्यवाद करतो. कारण की या ठिकाणी त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. बंधूंनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण आपल्या गावामध्ये साजरी करत आहोत. पण आपण पाहिलं तर या देशामध्ये जो बुद्धिस्ट समाज आहे तोच खऱ्या अर्थाने या देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. म्हणून ज्या अनेक जातीमध्ये विभागलेला समाज आहे, 1300 जातीमध्ये विभागलेल्या समाजाला माझं एकच सांगणं आहे की बंधूंनो, या देशातला बुद्धिस्ट असेल तो नमो बुद्धाय म्हणतो.
काय म्हणतो, या देशातला बुद्धिस्ट असेल तर तो नमो बुद्धाय म्हणतो, या देशातला हिंदू असेल तर तो जय श्रीराम राम राम म्हणतो, या देशातला आदिवासी असेल तर तो जय सेवा म्हणतो, या देशामधला मुसलमान असेल तर तो काय म्हणतो, अस्सलाम वालेकुम म्हणतो, खुदा हाफिज म्हणतो, या देशातला ख्रिश्चन असेल तर तो काय म्हणतो, प्रेज द लॉर्ड म्हणतो, या देशातला शीख असेल तर तो काय म्हणतो, जो बोले सोनिया सस्त्रीय काल म्हणतो. पण या देशातला बुद्धिस्ट माना सन्मानानं जय भीम म्हणतो, कारण की या देशामध्ये बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला राज्यघटना दिली आणि ती राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये लागू झाली. परंतु बाबासाहेबांना एका विशिष्ट जाती धर्मासाठी पाहिलं नाही, एका विशिष्ट जाती धर्मासाठी काम केलं नाही. बंधूंनो, या देशामध्ये आपण सर्वांना मान पाहिजे असेल, सन्मान पाहिजे असेल तर तुम्ही जय भीम म्हणा. तुम्हाला या देशामध्ये न्याय पाहिजे असेल तर तुम्ही जय भीम म्हणा. या देशात तुम्हाला शिक्षण पाहिजे असेल तर तुम्ही जय भीम म्हणा. आणि या देशामध्ये तुम्हाला स्वाभिमानानं जगायचं असेल तर जय भीम म्हणा. बंधूंनो, जय भीम हे स्लोगन कोणत्याही जाती धर्माचं नसून हे स्वाभिमानाचं, न्यायाचं, समतेचं, बंधुत्वाचं प्रतीक आहे. म्हणून बंधूंनो, या कार्यक्रमाचं मी 2 शब्द बोलत असताना तुम्हाला एकच सांगतो आणि आयोजक अजून मला 2 मिनिटाचा वेळ देतात, तिथे एक गोष्ट तुमच्या समोर आवर्जून सांगतो. बंधूंनो, भारतीय संविधानाने या देशामध्ये कॅटेगरी लागू केल्या आणि या देशातला बुद्धिस्ट हा जो महार म्हणतो हा एससी कॅटेगरी मध्ये येतो आणि एससी कॅटेगरी मध्ये 59 एससी कॅटेगरी मध्ये 59 जाती येतात. बंधूंनो, 59 जातीमध्ये मांग, मैतर, चमार, वडार, कैकाडी अशा अनेक प्रकारच्या जाती आहेत. 59 जाती आहेत आणि त्या एससी कॅटेगरी मधल्या 59 जातीला 13% आरक्षण आहे आणि त्या 13%च्या आरक्षणामध्ये सरकारने आता 13 वर्गीकरणाचं एक भांडवल उभा तयार केलं आणि त्या भांडवल उभा करण्यात त्यांनी आम्हाला 15 तारखेची वेळ दिली की याच्या तुम्ही काही आपत्ती असेल तर ईमेलद्वारे दर्शवा. आज गावात देहात राहणारा माणूस त्याला ढंगानं मोबाईल समजत नाही, तो काय ईमेल